शेतकरी मित्रांनो, मिरचीवर खूप सारे फवारणी घेतो, दुसऱ्या दिवशी फवारणी करतो, तिसऱ्या दिवशी फवारणी करतो. काहीही केल्याने मिरचीवरील जो थ्रिप्स आहे तो कंट्रोल होत नाही. त्यासाठी आज एक कॉम्बिनेशन देतो. 100% शाश्वतीनं सांगतो, कितीही थ्रिप्स मिरची पिकावरती असला तर तो नियंत्रणात येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट, यानंतर 5-6 दिवसांनी पुन्हा एक स्प्रे घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 3-3 दिवसांनी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. परत जो स्प्रे हा आपण घेतला हा 15 दिवसांनी पुन्हा घ्यायचा आहे. जर काही नियोजनात अडचण येत असेल तर खाली तो माझा नंबर दिसतोय, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह केला जाईल. अतिशय महत्त्वाची गोष्ट, या स्प्रेमध्ये आपण ड्युअल कॉम्बिनेशन कीटकनाशक वापरणार आहोत. यामध्ये पहिलं कीटकनाशक आपण सिमोडिसचा वापर करणार आहोत. सिमोडिस 200 लिटरसाठी 240 ml घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आयसोसायक्लोसिरम नावाचं टेक्निकल येतं. सोबत आपण सिबा न्यूट्रोसिटिकलचं कुबोटो हे इन्सेक्टिसाइड घेणार आहोत. त्यामुळे आपल्या मिरची पिकावरती असणारा व्हाईट फ्लाय, थ्रिप्स, जॅसिड्स, ॲपिड सगळं काही नियंत्रणात येणार आहे. सोबत आपण आपल्या पिकावरती आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी मायक्रोन्युट्रिएंट वापरणार आहोत. तर मायक्रोन्युट्रिएंट वापरताना प्रोटॅमिन 6 जे लिक्विड मायक्रोन्युट्रिएंट येतं त्याचा वापर आपण 400 ml करणार आहोत. सोबत आपण एक प्लॅन टॉनिक वापरणार आहोत. तर इथं होसी जे सुमिटोमो कंपनीचं आपल्याला मार्केटमध्ये भेटतं, ज्याच्यामध्ये जिब्रॅलिक ॲसिड 0.001% येतं, याचा वापर 500 ml करणार आहोत. तर ही फवारणी आपण 200 लिटरसाठी सांगितली. ही फवारणी घेतल्यानंतर आपल्या पिकावरती असलेला जो थ्रिप्स आहे तो सहज नियंत्रणात येईल. स्टे ट्यून्ड.